हॅलो फ्रेंड्स, मी प्रीती अनिल अनंतवार तुमचे या व्हिडिओमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत मल्टीग्रेन क्रिस्पी डोसा न आंबवता व त्याच्यासोबतची चटणी। चला तर पाहू त्याची कृती। त्यासाठी आपण या बाउलनी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। मिक्स डाळीचा डोसा आहे हा, आणि याच्यामध्ये आता तुम्ही कोणत्या पण डाळी घेऊ शकता। तर मी प्रथम उडदाची घेतलेली आहे। सगळ्या डाळी मिक्स करून 1 वाटी डाळ झाली पाहिजे। तुरीची आणि चणा डाळ, तुम्ही कोणत्या पण डाळी घेऊ शकता, आणि थोडीशी मुगाची। आता हे 1 वाटी झालेली आहे। 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी मिक्स डाळी ह्या आपण आता एकत्र करून याला 2 वेळेस स्वच्छ धुवून घेऊया। आता आपण धुवून घेतलेला आहे 2 ते 3 वेळेस। यात पाणी टाकून घेऊया। आता आपण यात पाणी टाकून घेतलेलं आहे, आणि यात आपण चवीसाठी 1 चम्मच जिरे, 2 ते 3 मिरच्या, लाल मिरच्या। तुम्हाला जास्त तिखट हवं असल्यास तुम्ही जास्त मिरच्या पण यूज करू शकता, आणि कढीपत्त्याची पाने। हे सगळं मिश्रण आपण भिजू घालायचं आहे 2 तास। आता हे मिश्रण मिक्स करून भिजू घालून द्यायचं आहे। 2 तासानंतर याला मिक्सर मधून काढायचं आहे। 2 तास झालेले आहे आपल्या मिश्रणाला। आता आपण हे मिक्सर मधून फिरून घेऊया। 1 पॉट घ्यायचं आहे। आता आपली ही बारीक पेस्ट काढून तयार आहे। हे आपण पॉट मध्ये काढून घेऊया। अशाच प्रकारे उरलेले जे मिश्रण आहे हे पण मिक्सर मध्ये काढून बारीक करून घेऊया। घट्ट राहिलं पाहिजे। आता आपल्या बॅटर मध्ये डोसे करण्यासाठी आपण यात 1 ते 1.5 चम्मच 1 चम्मच समजा मीठ टाकून घेणार आहोत, आणि यामध्ये हे बॅटर थोडंसं आपलं पातळ पाहिजे। खूप घट्ट असल्यामुळे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। खूप पातळ नाही करायचं बॅटर आपलं, कारण की मग आपले डोसे व्यवस्थित होणार नाही जर जास्त पातळ झाले। आता डोस्यासाठी आपलं बॅटर तयार आहे। आपण नॉनस्टिकचा एक तवा घेऊया। आता आपण गॅस चालू करून घेऊ। आता आपण आपला थोडासा तवा गरम झालेला आहे, खूप गरम नाही होऊ द्यायचा आहे, आणि याच्यावर थोडंसं पाणी आणि मीठ मिक्स करून स्प्रेड करून घ्यायचं आहे। आणि आपलं हे जे मिश्रण आहे, आता आपलं हे बॅटर एवढं पातळ आहे, खूप पातळ नाही करायचंय।
आणि आपण तव्यावर याला स्प्रेड करून घेऊया. तुम्हाला चमच्याने करता येत असेल तर चम्मचच्या साहाय्याने पण करू शकता तुम्ही. सगळीकडे न उचलता एकाच हाताने गोल फिरवायचा आणि थोडंसं गॅस किंचित फुल करायचा आणि याला आता होऊ देऊया. याला मीडियम गॅसवरच होऊ द्यायचं आहे आणि थोडंसं लालसर झालं की स्लो करायचं आहे गॅस. आणि जेव्हा आपला डोसा होत आला तेव्हा साईडनी थोडंसं सुटायला लागतो. मग आपण आपला डोसा चम्मचच्या साहाय्याने फिरून काढून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता हा डोसा आपला छान झाला की थोडासा वर येतो, साईडने निघायला लागतो, म्हणजे आपला डोसा छान तयार आहे. एकदम क्रिस्पी बनलेला आहे हा. अशाच प्रकारे अजून एक बॅटर डोस्याचा आपण टाकून घेऊया तव्यावर आणि त्याला पण फिरून घेऊया. आता अजून एक आपण याच्यावर बरेच जण तेल पण टाकतात तव्यावर, पण मी काही पण नाही टाकलेलं आहे नॉनस्टिकचा तवा असल्यामुळे. आणि आता अजून एक डोसा आपण तव्यावर टाकून घेऊन स्प्रेड करून घेत आहोत. याला मीडियम फ्लेमवर असंच होऊ द्यायचं आहे. आणि जेव्हा तुम्हाला वाटलं की आपला डोसा होत आला, चमच्याच्या साहाय्याने तुम्ही याला थोडंसं फिरून हलक्या हाताने काढून आपला डोसा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. हा डोसा खूप लवकर बनतो. बाकी डोसाला आपल्याला आदल्या दिवशी भिजवून मग दुसऱ्या दिवशी करावं लागते. या डोसाला तसं करायची गरज नाही. 2 तासामध्ये आपला डोसाचं बॅटर तयार होतो आणि खूप छान क्रिस्पी टेस्टी डोसा बनलेला आहे. आता आपण डोसासाठी लागणारी चटणी बनवून घेऊ. त्यासाठी कढीपत्ता 2 पानं, 2 लांब दांडे आहेत, 10 ते 15 पानं, आवडत नसल्यास कमी घेऊ शकता. 1 ते 1.5 चम्मच जिरे, थोडासा तुकडा खोबऱ्याचा, कोथिंबीर, छोट्या वाटीने शेंगदाणे आणि छोट्याच वाटीने डाळ व मिरच्या आवडीनुसार मी 2 घेतलेल्या. आता हे सर्व मिश्रण आपण एका पॉटमध्ये घेतलेलं आहे आणि याला छान बारीक मिक्सरमधून फिरवायचं आहे. हे मिक्सरमधून फिरून तयार आहे. यात आपण आंबट दही घालणार आहोत. 3 ते 4 चम्मच. यात 1 चम्मच साखर, छोट्या चम्मचनी 1 ते 1.5 चम्मच, तुम्ही टेस्टनुसार मीठ टाका. मीठ. आता यात थोडंसं पाणी मिक्स करून फिरून घ्यायचं आहे मिक्सरमधून बारीक. आता आपली चटणी मिक्सरमधून काढून तयार आहे. आता आपण या चटणीवर तडका देऊन घेऊया. एक कढई घेतली मी, यात थोडंसं तेल टाकलेलं आहे, अर्धा चम्मच. तडका जर आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. तेल आता आपलं गरम झालेलं आहे. यात आपण थोडी मोहरी, जिरे आणि कढीपत्त्याची, हे तडतडल्यानंतर कढीपत्त्याची 4 ते 5 पानं टाकायची आहे आणि आपला गॅस बंद करून द्यायचा आहे. आपलं तेल तडलेलं आहे. यात आपण कढीपत्त्याची पाने टाकून घेऊ. आता आपण हे मिश्रण चटणीमध्ये टाकून घेऊया. आता आपली चटणी खाण्यासाठी तयार आहे.
चटणी सर्व करताना याला मिक्स करून घ्यायचं. ही चटणी इडलीसोबत, डोशासोबत आणि ढोकळ्यासोबत पण खाऊ शकतो आपण. आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल, हा डोसा खूप क्रिस्पी झालेला आहे. आता आपला डोसा आपण खाऊ शकतो. मला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्ही पण याची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.